असेल तर सरकारला रेव्हेन्यू जनरेशनसाठी झाला, तो अशासाठी आला की सेफ्टी रस्त्यावरची वाढली पाहिजे, सुरक्षा ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि ती जर पहिलं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. दुसरं, याच्या प्रणालीमध्ये जास्त प्रमाणात जी गाड्या चालतात त्या आपल्या या संघटनेच्या सभासदांनी चालतात, म्हणजे कंपन्यांचे आंदोलनासाठी जाणार आहोत. ही सगळ्यात महत्वाची बातमी. म्हणजे जर का तुम्ही वाचली, तुम्ही सगळ्यांनी वाचावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही 167A मध्ये असा की त्या नोटिफिकेशन मध्ये तुमचे अपीलचे आधीचे राईट्स जे होते, आधी असं होतं की 90 दिवसात सरकारने जर का ई चलनाविरुद्ध जन आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी वाहतूकदारांनी पुढाकार घेतलेला आहे. आज ई चलनाविरुद्ध अत्यंत रोष आहे सर्वत्र आणि ई चलनामुळे प्रत्येक वाहन चालक, वाहन मालक जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. आणि हा त्रास होईची प्रमुख कारणं अशी आहेत की ई चलनातली जी प्रणाली ठरवलेली आहे त्या प्रणालीप्रमाणे कुठलंही काम होत नाही. जी प्रणाली वाहतूकमध्ये सेफ्टी वाढावी एवढ्यासाठी आणलेली, म्हणजे सुरक्षा वाढायचं दूर राहिलं, सुरक्षेच्या ऐवजी रेव्हेन्यू मात्र वाढत चाललेला आहे. तर सुरक्षेसाठीची प्रणाली जी रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, महसूल वाढवण्यासाठी जी केली जाते ह्याला आमचा पूर्णतः विरोध आहे. सुरक्षेसाठी आम्ही प्रथम पुढे येतो, परंतु यासाठी आम्ही हा विरोध करतोय आणि त्याच्यासाठी 5 मार्च पासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करतोय आम्ही. त्याची सुरुवात पहिल्यांदी जन आंदोलनाची सुरुवात, जिथं आम्ही सगळ्यांना अपील करतो की तुम्ही सुद्धा याच्यात सामील व्हा, तर त्याची सुरुवात पहिली आझाद मैदानावर सर्व लोक 1 ते 1.25 लाख गाड्या घेऊन येतील आमचे. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व लोकांना सुद्धा जे जे याच्यात अफेक्टेड पार्टी असतील, मग तो 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी आझाद मैदानावर यावं. त्या दिवशी स्वरूप पहिल्यांदा आम्ही चर्चा करणार आहे सरकारशी. चर्चा ती 2 तारखेला सोमवारी होईल अशी अपेक्षा आहे. ती जर का सक्रिय झाली तर आम्हाला पुढे काय नुसत्या आव्हानावर आम्ही मागे घेणार नाही. यावेळेस आम्हाला ऍक्शन पाहिजे. ती सक्रिय न झाल्यास 5 तारखेपासून आमचे आंदोलन चालू होईल. 1 ते 1.25 लाख बसेस आहेत म्हटलं, बसेस किंवा वाहनं आहेत म्हटल्यावर तुम्हाला इतर अंदाज येईल की किती लोक याच्यात सामील होऊ इच्छितात. कारण आज मोठ्या प्रमाणावर, म्हणजे रिक्षा असू दे, टॅक्सी असू दे, बस असू दे, येलो नंबर प्लेट असलेली सर्व वाहनं त्या दिवशी थांबतात. जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारने असं कायद्यात बदल केला आहे की ज्या वाहनांवर ई चलन आहे त्यांनी ते भरलं नाही तर त्यांच्या वाहनाचा परवाना जो आहे, ड्रायव्हिंग लायसन, वाहनधारकाचा परवाना, तो निलंबित केला जाईल, सस्पेंड केला जाईल. आणि हा जो आहे तो भारतीय राज्यघटनेने जो बचावाचा अधिकार दिलेला आहे त्याचा भंग आहे. कारण पूर्वी ज्यावेळेस तुम्हाला एखादा पोलिसांनी तुमच्यावर खटला भरला तर तुमचं लायसन, फिजिकल लायसन घेऊन तुम्हाला हेल टाइम दिला जायचा. अशा कुठल्याही याच्यामध्ये प्राविधान नाहीये. शिवाय पोलिसांनी जे सांगितलं ते खरं मानून जर ते थेट शिक्षा करायचे अधिकारच पोलिसांना मिळाले त्यामुळे न्यायालयाचे अधिकार सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात घेतले. आणि त्यांनी असं सांगतायत की वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आम्ही करतोय. मला हे निदर्शनाला आणून द्यायचं की पुण्यासारख्या मोठ्या शहरात 50 लाख वाहने ती का झाली? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, सार्वजनिक वाहतूक नीट नसल्यामुळे. रस्ते वाढले का? नाही वाढले. ते वाहतुकीची जी बजबजपुरी झाली आहे ती बजबजपुरी सरकार धोरणामुळे झाली आहे. आणि त्या बजबजपुरीत जर नियमभंग झाला तर पुन्हा तुम्ही त्या ई चलनाद्वारे पैसे गोळा करतायत. मला आठवण करून द्यायची की 4 वर्षापूर्वी रिक्षा पंचायत, टेम्पो पंचायतनी जिल्हाधिकारी कचेरीवर एका मोठ्या मागणीसाठी मोर्चा काढला होता की वाहतूक नियंत्रण शाखा जी आहे ती वाहतूक महसूल शाखा झाली. महसुलाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराद्वारे राज्य आणि केंद्र पैसे गोळा करतं. आता त्या सगळ्या याच्यात वाहतुकीद्वारे महसूल गोळा करणं हा एक नवीन विभाग सुरू झालेला आहे. त्याचा थेट त्रास हा सामान्य माणसाला आहे. एक शेवटचं वाक्य सांगतो. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता की लोकांना त्रास होणार नाही का? तो लोकांना हा त्रास होऊ नये म्हणून हे आंदोलन आहे. लोकांना त्रास व्हावा म्हणून नाही. आपल्या शहरामध्ये नवीनच एक ऍप्लिकेशन आलं आहे. ते ऍप्लिकेशन पोलिसांचे ट्रॅफिक कॉप त्याचं नाव आहे. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कुठलाही सामान्य माणूस जर का त्याचं कोणाची वैयक्तिक भांडण जरी असेल तरी तो त्या ऍप्लिकेशनचा मिसयूज करू शकतो. उदाहरणार्थ, मी आता काही लोकांना काही पावत्या दाखवल्या. त्या पावत्यांमध्ये एका प्रायव्हेट मॉलमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याची भांडणं झाली म्हणून त्यांनी स्विगी झोमॅटोवरती काम करणारा जो एक वर्कर आहे सामान्य, ज्याचं दिवसाचं उत्पन्न 300-400 रुपये असतं, त्याच्या बाईकचा फोटो काढला आणि तो ऍपवर टाकला.
तो फोटो कुठलेही व्हेरिफिकेशन न करता तो अप्रूव्ह झाला आणि तो जो बाईक चालक आहे त्याला 500 रुपयाचा दंड बसला. आम्ही गेले 6-7 महिन्यांपासून गोष्टीचा फॉलोअप घेतोय. आज अजून 6-7 महिन्यामध्ये एकदाही त्या दंडाबाबत कुठली आम्हाला विचारणा झाली नाही किंवा तो दंड कॅन्सल झालेला नाही. अशा प्रकारचे ऍप्लिकेशन जर का महसूल जर का त्यांना ऑन करत असेल, 50,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे जो सगळ्यात जास्त फोटो अपलोड कराल अशा व्यक्तीवर, ते अत्यंत चुकीचं आहे. या प्रकारे शासनाच्या विविध गोष्टींचा गैरवापर करून जर काही लोक उत्पन्न कमवत असतील, हे तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल 2 फोटो दाखवतो. तिथं कॅब उभी आहे, दिसते ती पार्किंग मध्ये उभी आहे. एका प्रायव्हेट मॉल मधला हा फोटो आहे. त्या कॅबवरती दंड पडलाय. म्हणजे जेव्हा फोटो अपलोड झाला तेव्हा कुठल्या तरी कंट्रोल रूम मधले बसलेल्या अधिकाऱ्यांनी हा फोटो अप्रूव्ह केलाय. लहान मुलगा पण सांगेल की हा रस्त्यावरचा फोटो नाहीये. असाच अजून एक त्याच मॉल मधला फोटो आहे की हा चौकोन दिसतोय पार्किंगचा. त्या पार्किंग मध्ये ती बाईक उभी आहे. एकतर प्रायव्हेट मॉल असेल तर तिथे तर विषयच येत नाही दंड टाकायचा, पण अशा प्रकारे गैरवापर होतोय. हे दंड आजचे कालचे नाही, हे दंड 6 महिन्यापूर्वीच आहेत. त्याचा आम्ही फॉलोअप घेतोय, परंतु आज तक काही दंड माफ झालेला नाही. अशा प्रकारे जर का शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर करण्यात आला तर सामान्य लोकांनी जगायचं कसं? आज जर का ज्या व्यक्तीचं उत्पन्न 300 रुपये पर डे आहे त्या व्यक्तीवर 500-1000 रुपये दंड अशा प्रकारे जर का पडले तर त्यांनी तर अशा व्यक्तीला जीवच द्यावा लागेल. 15 लाख रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक अशी सर्व वाहनं आहेत. त्यापैकी राज्य सरकारने जे घोषित केलेले आहे त्याच्यामध्ये 4,500 कोटीचे चलनाची रक्कम आहे. आपण पुण्याचा जर विचार केला तर पुण्यात आता परवाशी पोलीस प्रशासनाने जे जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये 40 लाख वाहनांपैकी जवळ ते 25 ते 30 लाख ही चलनाची रक्कम बाकी आहे. त्याची रक्कम सांगतात ते पण अंदाजे 20 ते 25 कोटीच्या आसपास हा दंडाची रक्कम असू शकते असा अंदाज आहे. नाही, आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालंय की देशातल्या राज्यातल्या शालेय विद्यार्थी वाहतूक नंतर कंपन्यांना स्टाफ देणाऱ्या बसेस, ते सगळ्या बसेस, रिक्षा, ट्रक, टेम्पो हे सगळे घटक याच्यामध्ये सामील आहेत. त्याचबरोबर आमची जी दुसरी संघटना आहे की 55 RTO मध्ये आमचे 25,000 प्रतिनिधी काम करतात, ते पण 5 तारखेपासून या संपात पूर्णपणे सामील